नमस्कार मंडळी, केळीचे पाने चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण साबुदाणा आणि बटाटा याचे उपवासाकरता पापड बनवणार आहोत. त्याकरता अर्धा किलो साबुदाणे घेतले आहेत. ते साबुदाणे आपल्याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आपल्याला साबुदाणे बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि 5 तास भिजत आपल्याला ते ठेवायचे आहेत. आपण जे साबुदाणे भिजत ठेवले होते ते असे व्यवस्थित झाले, पाणी सगळं त्याच्यामध्ये जिरलं आहे. आता आपल्याला उकळी आलेलं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि 8 तास भिजत ठेवायचं आहे. तर आपण पाण्याला उकळी काढलेली आहे. ते आता आपल्याला एवढं टाकायचं, जेवढे साबुदाणे भिजेल एवढंच टाकायचं आहे. आठ तास भिजत ठेवायचं आहे. नमस्कार मंडळी, आपण रात्री साबुदाणे भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये. 8 तास आपले झालेले आहेत. आता आपण ते झाकण काढून चेक करायचं आहे. भांड्याला पाहू शकता बाजूने शेद आलेला आहे, म्हणजे आपले साबुदाणे चांगले असे झालेले आहेत. आपण 100 ग्राम मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 किलो बटाटे घेतले, थोडे जिरे घेतले. आता आपल्याला बटाटे आणि हे एकजीव करायचे, त्याकरता आपल्याला बटाटे कापून घ्यायचे. वेळी बटाटा आपला कापून झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये स्मॅश करून एकजीव करायचं आहे दोन्ही. मिरची आपल्याला जाडी भरडी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. म्हणजे हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे, पण ह्याला जसं पाणी लागेल तसं पाणी आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे साबुदाणे आणि बटाटा आपण मिक्सरला फिरवून घेतलंय. जे आपण पात्रामध्ये जे साबुदाणा आणि बटाटा काढला आहे ते भांड्यामध्ये तेवढंच पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. ऑलरेडी आपण आता जे पेस्ट करून घेतली आहे आपण ती दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेतली आहे. आपल्याला ज्या भांड्यामध्ये जितकं पेस्ट झाली आहे तितकं पाणी आपल्याला उकळी यायला ठेवायचं आहे. आता तर आपण त्याचं पाण्याचं प्रमाणही तुम्ही नेमकं ठेवा, म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाही. म्हणजे मीठ टाकायचं आपल्याला. जसं जसं आपल्या चवीनुसार मीठ लागेल तसं तसं आपल्याला टाकायचं आहे. आता आपण 3 चमचे टाकूया, नंतर शिजत आल्यावर त्याची एकदा चव पाहून टाकू शकतो. म्हणजे आपण जे पाणी ठेवलं होतं त्याला चांगली उकळी आली आहे. आपल्यामध्ये फिरवलेलं आहे ते सगळं ह्यामध्ये ओतायचं आहे. म्हणजे पीठ आपलं छान असं तयार झालंय. चांगली उकळ त्याला आलेली आहे.
आता आपल्याला ह्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि गॅस बंद करायची आहे. पीठ तयार झाले आपल्याला कसं लक्षात येईल तर तुम्हाला त्याची एक ट्रिक दाखवतो. चमच्याच्या मागे घेऊन आपण हे असं त्याप्रमाणे करायचं आहे. बघा दोन्ही बाजूच्या मध्ये एकदम व्यवस्थित झालं आहे. इकडचं पीठ इकडे येत नाही, इकडचं तिकडे जात नाही. आपण जिरं टाकून गॅस बंद करायची आहे आपल्याला. जिरे नंतरच टाकायचे जेणेकरून जिरे त्यामध्ये जास्त शिजले नाही पाहिजे. पापड टाकायला आपण सुरुवात केली आहे. चमच्याने टाकायचे आणि थोडेसे गोलसर त्याला असा आकार द्यायचा आहे. मंडळी, आपण जे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड करून झालेले आहेत आपले. तुम्ही ही ट्रिक्स वापरून हे पापड तयार करा. तर उपवासाला छान असे कुरकुरीत होतात. मंडळी, पापड आपले टाकून झाले आहेत आणि ऊन यायला सुरुवात पण झाली आहे. पाहू शकता तुम्ही हा आजूबाजूचा परिसर आपल्या अंगणाचा काय, आणि आपण अंगणातच पापड वाळत टाकलेले आहेत. आता थोड्या वेळातच ऊन येईल आणि छान असे संध्याकाळपर्यंत पापड सुकतील. म्हणजे साबुदाण्याने बटाटा याचे आपण पापड तयार केले होते. ते आपले वाळवण पण व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे की कसे होत आहेत ते. म्हणजे साबुदाणा बटाटा पापड आपण बनवले ते आपण फ्राय करून घेतले. छान असे फ्राय झालेले आहेत आणि जास्त तेलकट पण झालेले नाही आहेत ते. त्यामुळे तुम्ही रेसिपी ट्राय करा. आमच्या केळीच्या पाने चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.